94,497 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। 8 वक्राकार दरवाजे उघडण्यात आले। गोदावरीमधून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग होतोय। नाशिकमधील संततधार पावसानंतर गोदावरीला महापूर आलाय। नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। गोदावरीच्या महापुराने चांदोरी सायखेडा या गावांना वेढा दिलाय, त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले। फोटोग्राफर निलेश पवार यांनी ड्रोनमध्ये भीषण पूरस्थिती कैद केली आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये जुना वृक्ष मुळासकट कोसळून पार्किंगमधील 4 चाकीचे नुकसान। सुदैवाने घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे धरणं भरली। सूर्या, वैतरणा आणि तानसा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। दामणी, कवडास, मोडकसागर आणि तानसा धरणामधून मोठा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालघरच्या उडसेमध्ये सूर्या नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये 9 जण अडकले होते, त्यामध्ये 3 लहान मुलांसह 3 महिलांचाही समावेश होता। 24 तासापासून पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची एनडीआरएफच्या पथकाने सुखरूप सुटका केली आहे। पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। डहाणू, बोईसर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झालं। साये गावातील कॉलनी पाड्यामध्ये काल सूर्या नदीचं पाणी शिरलं। सिंधुदुर्गच्या तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। तिलारी धरणामधून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं प्रशासनानं आवाहन केलंय। नांदेडच्या विष्णुपुरी उड्डाणपुलाच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात। संरक्षक भिंतीला तडे गेल्याची TV9 मराठीनं दाखवली होती बातमी, मात्र धातूर अशी दुरुस्तीऐवजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रवाशांच्या सुरक्षेकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे। गोदावरी नदीमध्ये विसर्ग करण्यात आल्यामुळे पूरस्थिती। कोपरगाव शहरामधील छोटा पूल रहदारीसाठी आता बंद। परिसरामध्ये शाळा आणि कॉलेज असल्यामुळे खबरदारीचं आवाहन।